माहिती आहे सगळ्याला? किती युग आहे? 4 युग. 4 युग सगळ्याला माहिती आहे का? सांगता येईल तुम्हाला 4 युग? 4 युग ते सांगते ना, ऐका. सतयुग, द्वापार युग, त्रेतायुग आणि कलियुग. त्रेतायुग म्हणजे आपल्याला वाटतं तिसरं युग, पण ते दुसरं युग. सतयुग, त्रेता, द्वापार आणि कलियुग हे 4 युग. ह्या 4 युगाचं वय सांगता येईल तुम्हाला? नाही सांगता येणार का? सांगता येईल? कधी ऐकलं? नाही ऐकलं. कलियुगाचं वय मी सांगितलं 4,32,000 वर्ष. किती? 4,32,000 वर्ष कलियुगाचं वय. मग सतयुगाचं वय किती सांगता येईल? नाही सांगता येणार. सतयुगाचं वय बघा किती. आता तुम्हाला परत वापस नेतो थोडं. कलियुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि सतयुग. याच्या मागचा युग कोणता? द्वापारयुग. ज्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मा होते त्यावेळेस द्वापारयुग. द्वापारयुगाचं वय किती? 8,64,000 वर्ष. किती? 8,64,000 वर्ष. हे झालं द्वापारयुगाचं वय. तिथून पुढं आपण पुढे गेलो त्रेतायुगामध्ये. त्रेतायुगाचं वय होतं 12,96,000 वर्ष. बघा आपण आता मागे चालू. कसं सांगतो तुम्हाला? खरं सांगतो कसं झालं. आपण आलो त्रेतायुगामध्ये. आता काय सुरू होईल? सतयुग म्हणजे देवाचा युग. जे बोललं ते खरं, शाप दिला खरा झाला. हे काय झालं? सतयुग. त्याचं वय किती सांगता येईल? 17,28,000 वर्ष. किती? 17,28,000 वर्ष हे सतयुगाचं वय. त्रेतायुगाचं वय 12,96,000 वर्ष. द्वापारयुगाचं वय 8,64,000 वर्ष. कलियुगाचं वय 4,32,000 वर्ष. आता याला कसं केलं माहिती का? मी लक्षात कसं ठेवलं? प्रत्येक वयामध्ये 4,32,000 डिफरंट आहे. कितीचा? 4,32,000 वर्षांनी वय कमी झाले. सतयुगाचे वय होतं ते 4,32,000 वर्षांनी कमी झालं. ते झालं 12,96,000 वर्ष. माणसाचं वय होतं सतयुगामध्ये किती असेल? माणसाचं वय विचारलं मी. साधारण माणसाचं वय किती सांगता येईल? 10,000 वर्ष. सतयुगामध्ये माणसाचं वय होतं 10,000 वर्ष वय होतं माणसाचं. किती वर्ष वय होतं? 10,000 वर्ष. त्याच्यामध्ये काही 1,000 वर्ष लोक फक्त तपश्चर्याच करायचे. काही 1,000 वर्ष फक्त तपश्चर्या करायचे, सगळं सिद्ध प्राप्त करून घ्यायचे आणि इच्छामरण राहायचं. इच्छामरण ज्यावेळेस सगळं साध्य करून घ्यायचे ना त्यावेळेस मरण राहायचं. इच्छामरण. मी जेव्हा म्हणून मला मरायचं त्यावेळेस मी म्हणणार. हे होतं सतयुगाचं वय आणि हे होतं माणसाचं वय. 17,28,000 वर्षामध्ये 10,000 वर्ष हे नॉर्मल माणसाचं जीवन होतं. नॉर्मल. काही लोक तपश्चर्या करायचे 1,000 वर्ष. एकदा बसले ते साध्य करून घ्यायचे आणि मरण म्हणजे मरण त्यांचं असं राहायचं का मी जेव्हा म्हणून तेव्हा मरण. बघा तिथून हे वर्ष ज्यावेळेस सतयुग संपला आणि ज्यावेळेस त्रेतायुगामध्ये झालं त्यावेळेस 4,32,000 वर्ष कमी झाले. 4,32,000 वर्ष कमी झाले. ते झाले 12,96,000 वर्ष. माणसाचं साधारण वय झालं त्याच्यामध्ये 5,000 वर्ष. डायरेक्ट आलं. किती वर्ष झालं? 5,000 वर्ष. तिथून माणसाची हाईट होती. हाईट किती? कशामध्ये? सतयुगामध्ये 36 फूट ते 38 फूट हाईट. उंची किती होती? साधारण माणसाची हाईट होती. साधारण माणसाची हाईट 36 फूट. तिथून त्रेतायुगामध्ये ती उंची 22 फूट झाली.
आणि वय झालं वर्ष 5,000 वर्ष. आणि कलियुगाचे 4,32,000 वर्ष त्याला मायनस झाले आणि ते इकडं कमी झाले. आणि माणसाचा जन्म पण वय कमी झालं, अर्ध वय जरा कमी झालं. 5,000 वर्ष जरी या तरी ते 5,000 वर्ष. तेच वय द्वापार युगामध्ये किती झालं? फक्त 1,000 वर्ष. किती वर्ष? फक्त 1,000 वर्ष. 1,000 वर्षामध्ये माणसाने काय करायचं ते करायचं. 1,000 वर्षामध्ये देवाला प्राप्त करून घ्यायचं. तुमची काय इच्छा असेल ती करून घ्यायची. सगळं असं ते 1,000 वर्षामध्ये. माझं वय 1,000 झालं. हाईट 11-11.5 फूट झाली. आणि त्या युगाचं वय झालं 8,14,000 वर्ष. तेच वय आता कलियुगामध्ये किती झालं? 4,32,000 वर्ष. म्हणजे ह्या कलियुगाचं वय किती आहे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. 4,32,000 वर्ष हे कलियुगाचं वय. कलियुग झाला म्हणजे सर्व त्या पृथ्वीचं काय होऊन जाईल? नष्ट होऊन जाईल. पूर्ण पृथ्वी नष्ट होऊन जाईल. आणि परत भगवान नारायणाच्या नाभीतून परत ब्रह्मदेवाचा उगम होईल. आणि उगम झाल्यानंतर परत पृथ्वीची जी काय स्थापना असते, जे काय आपण म्हणतो ते परत सुरू होईल. उत्पत्ती स्थिती. आता कलियुगामध्ये माणसाचं वय किती? 100 वर्ष. 100 वर्ष माणूस जगायला मला सांगा फक्त. आमचा माणूस जगला होता 100 वर्ष. जगतो का? कुणाचा? कुणी माझे होते पूर्वज ते 100 वर्ष जगले होते असं कुणीच नाही. अहो कसं जगते? आपण त्याला काय करतोय? घासले टाक. कळतं ना घासलेलं म्हणजे काय? घासले टाकतो आपण. काय टाकतो? घासले टाकण्याची वस्तू चांगली राहील का? वस्तू खरं अहो चांगल्या एखादी वस्तू चांगल्या ठिकाणी ठेवली आणि तिला व्यवस्थित आपण जपलं, ती वस्तू फार दिवस जाते जाते का नाही? कुठली वस्तू घ्या तुम्ही. एका हाती वस्तू असली, एका हाती म्हणजे लक्ष द्यायला काय म्हणायचं, एका हाती वस्तू असली ती वस्तू फार दिवस जाते. तिला काहीच होत नाही. तिला काही खराब होत नाही. तिला काही होत नाही. काही होत नाही. एका हाती म्हणजे फक्त एका अन्नावर जगणार. सात्विक अन्नावर जगणारा माणूस म्हणजे एका हाती असलेला माणूस. एका हाती असलेला. पण त्याला आपण काय करतो? भाजी फिक्की झाली, चवच नाही, आज तोंडाला चव आली नाही, तिखट झाली नाही भाजी, आज हेच नाही, आज तेच पाहिजे, आणा. आपण काय करतोय? आपल्या शरीराचा नाश आपण स्वतः करतो. म्हणून आपलं वय कमी होत चाललंय. खरं तर वय आपलं 100 वर्ष आहे. या सर्वांची जर बेरीज केली आपण, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, ह्या चारही जर बेरीज केली तर ती होती 43,20,000 वर्ष. या सर्वांची बेरीज किती होती? 43,20,000 वर्ष. लक्षात घ्या, मला काय सांगायचं तुम्हाला. 43,20,000 वर्ष ही झाली एका फेरी. ही काय झाली? एक फेरी. एक फेरी म्हणजे काय? एक युग संपलं. फक्त काय संपलं? एक युग संपलं. म्हणजे 4 युग झाल्यानंतर जे 43,20,000 वर्ष होते ते संपले. ते संपले म्हणजे एक युग. एक सांगा बरं. 43,20,000 इंटू 2,000 किती झाले? शून्य संपले. आपले कॅल्क्युलेशन फक्त 12 पर्यंतचे. आपल्याला आपण कॅल्क्युलेशन बघितलं, मोबाईलवर जर केलं तुम्ही किंवा एखाद्या कॅल्क्युलेटर केलं कॅल्सीमध्ये, तर आपले शून्य 12 पर्यंतचे. हे शून्य होते 17, हे शून्य होते 17. मग 5 शून्य करून टाकायची नवीन आणून. तर ह्याची बेरीज केली 43,20,000 इंटू 2,000, तर ती जाती खर्वमध्ये.
किती खर्व? 86 करोड खर्व. आपला करोडच माहिती, अब्ज, करोड, अर्व, खर्व, असे शंख, महाशंख, पुष्प, असे सगळं काय ती अर्व मध्ये जाते, खर्व मध्ये जाते ती संख्या. ही संख्या आपण का शोधतोय? आपण मला सांगायचा याचा अर्थ काय? हे इतके झाल्यानंतर ब्रह्मदेवाचा फक्त 12 घंटे झाले. काय झाले? ब्रह्मदेवाचे फक्त 12 घंटे झाले, म्हणजे 8 दिवस झाला फक्त. सकाळी उठले आणि संध्याकाळपर्यंत झाले. हे झालं ब्रह्मदेवाचे वय. मला सांगा, आता मी तुम्हाला सगळे वय सांगितले, आता तुम्ही मला सांगा ब्रह्मदेवाचे वय किती वय सांगता येईल का? तर दिवसच जर मस्ताने 8 दिवस मस्ताने आपले सगळे संपून चालले, तर त्याचं वय किती असेल? 100 वर्ष धरू आपण. 100 वर्ष धरते. ज्या ब्रह्मदेवाची उत्पत्तीच तो करतो त्याचं वय हे किती असेल याचा अंदाज आपल्याला काढून बघितला फक्त, म्हणजे तुम्हाला लक्षात आला का किती असेल हे थोडं फार अंदाज आला असेल. किती असेल बाबा? अर्धा दिवस जातोय फक्त 12 घंटे. अर्बमध्ये चालले, खर्बमध्ये चालले, बरोबर ना? आता मला सांगा, भगवान महाविष्णूचं वय किती असेल? ज्या वेळेस ब्रह्मदेवाचा पूर्ण 1 दिवस होतो, लक्षात घ्या मला काय सांगायचं. ज्या वेळेस भगवान ब्रह्मदेवाचा पूर्ण 1 दिवस होतो, त्या एका दिवसामध्ये फक्त भगवान नारायणाची फक्त पापणी लावून उघडते. काय होती? पापणी लावून उघडते. किती घंटे लागते पापणी लावा निवडा? डोळे वर ठेवा आणि पापणी लावून पहा. किती घंटे लागले सांगा? किती घंटे लागले? किती वेळ लागला? पापणी लावून उघडली, किती वेळ लागला? क्षण लागला नाही. आपल्याला कळलं नाही पापणी लावली कधी, उघडली कधी. ह्या ब्रह्मदेवाच्या असे कितीतरी ब्रह्मदेव मरून जाते. किती मरून जाते? 14 ब्रह्मदेव मरते. किती? 14 ब्रह्मदेव मरते. 14 मरून जाते. 14 असे किती चालले जाते? 14. तेव्हा नारायणाचा फक्त 1 दिवस होतो. भगवान नारायणाचा किती होतो? फक्त 1 दिवस होतो. 1 दिवस. त्यांच्या 1 दिवसामध्ये किती होतं? 14 ब्रह्मदेव मरून जाते आणि 14 जन्म घेते आणि 14 जगते आणि परत मरते आणि 14 जण होते. तेव्हा फक्त नारायणाचा 1 दिवस होतो. मग तो देव केवढा मोठा असेल? त्याचा अंदाज आहे का? अंदाज आहे? सांगतील देव. आपण ज्या मूर्तीला देव म्हणतो तो खरंच देव आहे का? हा विचार केला का आपण जी मूर्ती बघतो, ज्यामुळे आपण मूर्ती बघतो, गणपतीच्या, देवीच्या, सगळ्या कुठल्या असो, आज आपण देव, दगडाचा देव त्या माणसाने वटराणी करून ठेवला आणि आपण आणून मंदिरात ठेवला. आपण त्याला काय म्हणतो? देव. तो देव आहे का? मला सांगा, तो देव आहे का? माझं थोडस प्रवचनाचा किती थोडं वेगळं असतं. का असतं? त्याच्या मागचं काही कारण वेगळं असतं. तो देव आहे का? तो देव आपण त्याला मानला म्हणून तो देव झाला. हा देव बरोबर. अहो तो देव, तो आता मी थोडं फार घेऊन सोडलं तर तुम्हाला दाखवलं देव केवढा आहे. देवाच्या पापणी उघडते. कधी तुम्हाला कोणी विचारलं तुम्हाला सांगता येईल देवाची पापणी लावून उघडते म्हणजे किती काही होतं, काहीही होतं. मग तो देव या मूर्ती देऊन थांबा का? पण सांगतो, भाव बळे आकडे एरवी. अहो त्या देवाला आपण असं करू शकतो का? त्या देवाला मिठी आपण मारू शकतो का? मिठी मारता आपल्याला देवाला? चला बघा त्याला देवाला मिठी मारू आपण. या मारता येईल?
ह्या गल्लीत जर आपण लाईट लावायचा, या गल्लीत, तर आपण घरातला झिरो लाईट आणून लावला, किती उजेड पडेल? किती उजेड पडेल? किती उजेड पडेल? या गल्लीत आपण रात्री लाईट लावायचा, घरातून आपण बाथरूम मधून लाईट काढला झिरो आणि तारून लावला मध्यभागी, किती उजेड पडेल? इथं किती उजेड पडेल? मस्त आपलं जेवता पण पल्ल बिगत घेऊन चांगली, काही दांड्या बिंड्या करता येईल, खेळता येईल, करता येईल नाही करता येणार. काय करायला लागेल आपल्याला? मोठा फोकस आणावा लागेल. एक फोकस तिकडून लावावा लागेल 300 वॅटचा, एक इकडं मध्यभागी 300चा वॅट लावावा लागेल, एकूण 300चा लावावा लागेल. तेव्हा थोडासा उजेड असा येईल तरी त्यात काही कनेक्ट करता येईल आपल्याला, असा येईल. बरोबर ना? लक्षात द्यावा काय सांगायचं, उजेड जेवढा लावू तेवढा तर प्रकाश पडेल आणि त्या आपल्याला ते आपले काम साध्य होईल. त्या देवासाठी, ज्या देवाला आपल्याला आकळायचं आहे, ज्या देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे, ज्या देवाला आपल्याला आपलं म्हणायचं आहे, माझं म्हणायचं आहे, त्या देवाला किती भक्ती करायला लागेल तेव्हा त्याला पोचल. साधारण गोष्ट आहे. मुंबईचा गणपती किती मोठे मोठे असते तर तुम्ही बघितले, कुणी जाऊन बघितले असेल, कुणी अशा बघितले असेल. मुंबईचे गणपती इतके मोठे मोठे गणपती असते, त्याला मी धोतर घालत असेल, धोतर. तुम्ही किती धोतर मला येईन का? मी म्हणून माझं धोतर आहे चांगलं, घेऊन जा, येईन का? असे 10 धोतर लागते तेव्हा गणपतीचे धोतर येईल. ते लागते 10. म्हणजे विचार करा, या पृथ्वीच्या वरती जेवढे ग्रह असतील, जेवढं सगळं असेल, त्याला पोषणारा, त्याला सगळ्याला सांभाळ करणारा तो एवढा मोठा आहे. तो केवढा आहे सांगता येईल? पृथ्वीला कपडा घालायचा आपल्याला, सोप्या आपल्याला बाकीचे ग्रह पाहायचे नाही. आपण थोडक्यात काय पाहायचं, आपल्या पृथ्वीला आपल्याला चोपडून कपडा घालायचा. पृथ्वीला माहिती सगळ्याला गोल आहे, एवढं इथपर्यंत सगळ्याला माहिती. पृथ्वीला आपल्याला एक कपडा घालायचा असा, तिकडून मारायचा आणि इकडे आला पाहिजे बरोबर. अखंड कपडा घ्यायचा, इकडून लावायचा, एक जण इकडून घेऊन जायचा, काही लोक इकडून घेऊन जायचा आणि त्या टोकाला बांधायचा. पृथ्वीतून वरतून सगळ्याकडून बघितलं तर कपडा आला, भगवा कपडा त्याला आला असा वरून दिसला पाहिजे. किती कपडा लागला? औरंगाबादला जर कपडा घालायचा असेल आपला चौकून, किती कपडा लागला? जी गोष्ट साध्य आहे ती साध्य आहे का? बोलणं सोपं आहे का नाही? मी काय बोललो? सोपं बोललो. चला आपल्याला काय करायचं, पृथ्वीला प्रदक्षिणा मारायची. चला बरं, काय करायची? प्रदक्षिणा घालायची पृथ्वीला. घालता येईल का? नाही घालता येणार. शक्य गोष्ट आहे का? एवढा मोठा त्या देवाला फक्त पापणी लावायचा इतका वेळ लागतो, तर तो देव तुमच्या देवघरात आहे का? देव कुठे आहे? देव जर त्या दगडात नाही तर देव कुठे आहे? मग देव तर आहे ना, मग देव कुठे? देव तुमच्यात आणि आमच्यात देव. का बरं? जिथं जीव तिथं शिव. काय सांगितलं? जिथं जीव तिथं शिव. देव कुठे आहे? जिथं जीव असेल तिथं देव. मग देव जीव कुठं नाही? तुम्ही जर पाय टाकला खाली, तुमच्या खाली किती 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 जीव मरे तुम्हाला माहिती आहे? किती जीव मरते तुमच्या पायाखाली माहिती आहे? नाही माहिती. जिथं जीव तिथं शिव. देव तुमच्यात आमच्यात आहे. आपण देव कुठं शोधतोय? आपण देव कुठं शोधतोय? आपण देव कुठं शोधतोय? बाहेर शोधतोय, बाहेर. देव बाहेर नाही, देव आत आहे, आत. देव कुठे? आत. तुकारामाला सांगतात, देव पाहावयासी गेलो, तिथे काय झालं? देवाची होऊन ठेवलो. ज्या महाराजांना असं वाटलं का आता मी देव बघणार आहे आणि मला देव पाहायचा आहे, का देव म्हणजे काय, त्या माणसाने त्याला असं वाटलं का देव कोण आहे? अरे देव तर मीच आहे. देव पाहावयासी गेलो, तिथे देवच होऊन ठेवलो. देव हा फार मोठा आहे. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, देव हा इतका मोठा आहे की ज्याला आपण आवडू शकत नाही, त्याला आपण काही करू शकत नाही. देवाला काहीही करू शकत नाही. देव तुमच्यात माझ्यात, म्हणजे मी माझ्या आई वडिलाला मी जर जपलं तर तिथं देव आहे. मी जर पशु पक्ष्याला जपलं तर तिथं देव.
मी जर भुकड्याला अन्न दिलं तिथं देव आहे. माझ्या कर्मात देव आहे. देव कुठं आहे? मी जे कर्म करणार आहे त्या कर्मात देव आहे. 5 घंटे मी महादेवाच्या पिंडीसमोर बसलो. किती घंटे? 5 घंटे. 5 घंटे महादेवाच्या पिंडीसमोर बसलो, पाणी घातलं, हात धुतले, पाणी वाहू टाकू नरडं कोरडं पडलं. तो देव तुम्हाला म्हणन का बाळा ठीक आहे आता बस झालं म्हणून? 5 घंटे धरले आपण. तुम्हाला म्हणलं नाही मी पूर्ण 1 महिना बसा म्हणून श्रावण. किती दिवस किती घंटे म्हणलो? 5 घंटे म्हणलो फक्त. ती गोष्ट साध्य होईल का आपल्याकडून? आपल्याला कीर्तनाला 10 मिनिटं पण साध्य आपला पायाला मुंग्या येते. इकडं येणं सोपं नाही. म्हणजे कीर्तन ऐकणं, प्रवचन ऐकणं, इकडे येणं सोपं नाही. काय पाहिजे इकडं? पुण्य पाहिजे. तुमचं काहीतरी भाग्य पाहिजे, काहीतरी पुण्य पाहिजे, तेव्हाच लोक येऊन इथं बसतील. तर असं कुणी येऊन बसणार नाही. त्या कॉलनीमध्ये 2-4 लेडीज आहे का? तर एवढेच माणसं आहे का आले नाही? त्यांचं पाप त्यांना आडवा आलं. इकडे यायचं नाही. घरीच थांबत. काऊन जायचं? आपलं बोललंच नाही. कीर्तनाला, भजनाला तुमच्या कुठल्याही मंदिरामध्ये असो बोलायची गरज पडत नाही. बोलायचं काम नाही. माहिती झालं? चालले बोलायला काय? बोलायचं काय? देवाच्या कामाला तुम्हाला काय बोलायला पाहिजे? काय बोलायचं तुम्हाला? कुणी बोलायचं? देव तुमचा माझा एकटाच आहे. माझा एकटाच देव आहे. देव सगळ्याचा आहे का? देव जगात सगळ्याचा आहे. माझा एकटाच देव नाही. इकडं येणं म्हणजे सोपं नाही. इकडे यायला मागच्या जन्मात काहीतरी पुण्य पाहिजे, काहीतरी पाहिजे, तर माणूस इथं बसतो. बसत नाही. इथं तुम्ही एखादी बाई आणून असाला इकडे जागा पूर्ण नाही. एक कमी होऊन जाईल तिकडे चला म्हणते मोठ्या प्रमाणात टाका. का बरं? कारण हा कलियुग आहे. कलियुगामध्ये भगवंताचं नाम हे फक्त 25% उठलेलं आहे. 75% पुण्य नाही. फक्त 25% पुण्य लोक करतील असं लिहिलेलं आहे. सर्व हे लिहिलेलं आहे. हे मी जे सांगतो हे माझ्या मनाने काही सांगत नसतो. हे सर्व लिहिलेल्या गोष्टी. 25% पुण्य होईल फक्त. कशामध्ये? कलियुगात. आणि जसं जसं वय कमी होईल तसं ते पुण्य सुद्धा कमी होईल. 25%हून 22%, 20%, 18%, 16%, 16% कमी 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 होऊन 2% येईल. आणि पूर्ण जगामध्ये फक्त 84,000 लोक राहतील. किती लोक राहतील? कलियुगाचा अंत सांगतो तुम्हाला. फक्त 84,000 लोक राहतील. बाकी सर्वांचा नाश होईल. भारताची संख्या आपली 1.5 करोड लोकांची संख्या आहे आपली फक्त भारताची. 150 करोड भारताची संख्या फक्त आपली. या सगळ्या देशामध्ये फक्त 84,000 लोक राहतील. ते बी जे भगवंताच्या टच मध्ये जे सत्युग जसे म्हणत नाही का वार म्हणजे एखाद्या फार पापी माणूस म्हणजे राक्षसाच्या घरामध्ये एखाद्याच्या चांगल्याच्या घरात जन्म झाला, चांगल्या लोकांचा म्हणजे चांगल्या मुलाचा जन्म झाला का तो फक्त देवालाच मानतो. जसं हिरण्यकशिपू जन्म घरी कोणा जन्म झाला? प्रल्हादाचा. तसं एकदम पापी मनुष्य त्याच्या घरामध्ये एखाद्या चांगल्या मुलाचा जन्म होणं, त्या कुळाचं काय होणं? उद्धार म्हणतो. त्या कुळाचा उद्धार म्हणतो. उद्धार होतो. पण कधी होतो? कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक तेव्हा. असं नाही. म्हणून देवाला आकारण्यापेक्षा किंवा देवाला भजवू नका असं मला म्हणायचं नाही. पण जाताना देवाकडे असं जा, भगवंता मी तुला शरण आलो. कसं आलो? सर्व अवयवांनी तुला मी शरण आलो. सर्व अवयव जे काय आपल्याला इंद्र दिलेलं आहे भगवंताने हे तूच दिलेलं आहे. तुलाच आहे. हे तुझ्यासाठीच आहे. त्याचा उपयोग हा देवासाठी. कारण थोड्या वेळामध्ये म्हणजे इतके वर्ष आपण निघून आलो. तुम्हाला तिथे सांगत बसलो मी अजून आपला 5 घंटे पूर्ण आपण कुठून आलो म्हणून. 84 लाखाचं जर तुम्हाला जलचर, उभयचर, अभयचर सगळं जर सांगत बसलो तुम्हाला क्रिया तर आपल्याला पण आजचा दिवस बी पूर्ण नाही. इतकं पुढं सांगता येईल. कारण थोडं लक्षात घ्या. झाड झालं माणूस
किती वर्ष झाड तोडत नाही, किती वर्ष झाड मरत नाही, त्याचा काय अंदाज? एखादं लिंबाचं झाड झालं, एखादं वडाचं झाड झालं, पिंपळाचं झाड झालं, औदुंबराचं झाड झालं, इथं भगवंताच्या विभूती सांगितल्या. हे बी फार महत्वाने भेटतं आपल्याला. कुठल्याही जगात झाड झालं, किडा झाला, काही झालो, आपण किती वर्ष त्यात राहतो आपण त्या जमिनीमध्ये? फार वर्ष आपण त्यात पूर्ण असतो. थोडा विचार करा, आज आपल्याला काही एवढं नॉलेज नसताना सुद्धा आपल्याला काय अशा गोष्टी कळतं का हव्या, असं ऐकलेलं आहे, असं बघितलेलं आहे. समुद्राचं पाणी किती खोल असं, अरे बाप लय मोठं असं, इतकं माहिती आहे ना? हा बाबा लय मोठं असं. का बरं माहिती आहे? कारण तिथं आपण होतो. मागच्या काही वर्ष, 1000 वर्षापूर्वी आपण तिथं होतो, म्हणून आपल्याला माहिती नाही नाही लय ब्लॉसम येतो. काही ठिकाणी एखादा पक्षी झाला, त्याला खायला जाणे नसेल म्हणजे आपल्याला तळतळ लागते, अरे अरे ते खाल्लं असेल का? का बरं? आपण तिथं होतो. कुत्र आपण हा म्हणतो, अरे अरे पाणी पिलं असेल का, पहिली पोळी खाल्ली असेल का, त्याला कोण टाकली असेल? का बरं? आपण तिथं आपलं अंतःकरण सांगतं आपल्याला, आपण सांगत नाही, आपण वरून सांगत नाही, आपलं अंतःकरण आपल्याला सांगतं का अरे यार आपण ह्याला काहीतरी दिलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. म्हणून पूर्व पुण्य ज्याचे असेल पुण्य आहे तोच मुक्ती गाई हरीचे नाव. काहीतरी पुण्य असतं म्हणून तोच माणूस हरीचं नाम गातो. हरिनामाला तो मनुष्य भजलेला असतो. भरपूर गोष्टी, भरपूर सांगायसारखं आहे, भरपूर गोष्टी आहे, परंतु आपल्याला थोड्या थोड्या गोष्टी शिकत जायचं आहे आणि त्याच्या त्या अवलंब करायच्या आहे. म्हणजे आपल्या अंतःकरणात त्या धरून घ्यायच्या आहे का, हा रे हा हे महत्वाचं आहे, अरे यार हे सांगितलेलं आहे असं आहे, अरे यार हे असं नाही. तुम्ही चांगले कर्म करा, तुमचं काय होईल? चांगलं होईल. कवा होईल? तुम्ही ऊस लावला तर बाबळ झाड येईल का? काय? आणि ऊस काय असतो? गोड. बघा, बांधाचं पाणी ऊसाला तेच जातं आणि मिरचीला बी तेच जातं. पाणी काही वेगळं आहे का? मिरचीला काही वेगळं पाणी भरलेलं आहे का, टाकलेलं आहे का? आणि ऊसाला काही वेगळं टाकलेलं आहे? ऊसाला साखर काढून टाकलेलं आहे का पाणी, का तू गोड होय? आणि मिरचीला काही तिखट पाणी करून टाकलेलं आहे का तू तिखट होय? बांधाचं पाणी एकच जातं, परंतु होतं काय, त्याच्यामध्ये गोडवा पण येतो आणि तिखट पण येतो. दोन वेगळं वेगळं तयार होतं, पण पाणी काय एकच येते. पाणी काय वेगळं वेगळं आहे का?